हाय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये। जसं की आपल्या सगळ्यांना माहिती की आपण बघतोय प्रिपोजिशनची सिरीज आणि आज जी प्रिपोजिशन मी घेतलेली आहे ती आहे अलॉंग साइड, अलॉंग विथ आणि अलॉंग। आता तिन्हींचे प्रोनाउन्सिएशन आपल्याला सेम वाटतात, जवळजवळ तिन्ही वर्ड पण सेमच दिसत आहे, कारण तिन्ही वर्ड मध्ये अलॉंग अलॉंग अलॉंगचा वापर झालेला आहे। ठीक आहे, आता फक्त आपला याचा अर्थ बघायचा आहे की हे कुठल्या अर्थाने सेंटेन्स मध्ये यूज झालेले आहेत। तर चला आता जास्त वेळ न वाया घालवता बघूया पहिला वर्ड। बघा अलॉंग साइड, पहिला वर्ड आहे आपला अलॉंग साइड। अलॉंग साइडचा अर्थ दिलेला आहे साथ किंवा सोबत। एक्झाम्पल बघूया, ही ऑलवेज फाउंड मी स्टँडिंग अलॉंग साइड हिम इन टफ टाइम। आता आधी याचा अर्थ समजून घेऊया। स्टँडिंग म्हणजे काय? उभे राहणे। अलॉंग साइडचा अर्थ आपण वरती बघितलेला आहे साथ किंवा सोबत। टफ टाइम म्हणजे काय? वाईट काळ किंवा कठीण प्रसंग जो असतो तो। ही म्हणजे काय? तो। ऑलवेज म्हणजे नेहमी। आता फाउंडचा अर्थ मी इथे शब्दशः तुम्हाला सांगणार नाही, कारण की तुम्ही जसा तसा अर्थ जर घेतला तर या वाक्याचा अर्थ वेगळाच होईल। जसं तुम्ही आता फाउंड हा वर्ड बघताय आणि यानुसार जर तुम्ही याचा सेन्स समजण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं आढळेल की ही ऑलवेज फाउंड मी म्हणजे नेहमी त्यानं मला सापडलं किंवा मला नेहमी मी त्याला आढळलो। स्टँडिंग अलॉंग साइड हिम म्हणजे उभा असलेला त्याच्या टफ टाइम मध्ये। पण एवढं किचकट आपल्याला करायचंच नाहीये, सरळ सरळ बघा। याचा अर्थ असा आहे की त्याच्या कठीण प्रसंगामध्ये मी नेहमीच त्याच्या सोबत उभा असलेला त्याला आढळलो आहे किंवा मी नेहमी त्याच्या सोबत उभा राहिलेलो आहे, असा याचा अर्थ आहे की त्याने मला नेहमीच त्याच्या सोबत माझी साथ त्याला नेहमीच आढळलेली आहे। तर असा याचा अर्थ आहे। मग इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अलॉंग साइड आपण कुठल्या अर्थाने यूज केलेला आहे, तर अलॉंग साइडचा अर्थ इथं आपण साथ किंवा सोबत अशी घेतलेली आहे। म्हणजेच माझी साथ नेहमीच त्याला मिळाली आहे त्याच्या टफ प्रसंगामध्ये। ठीक आहे, इथं मिळाली आहे असा अर्थ आपल्याला एकदम असा शब्द पण आपल्याला एकदम अप्रोप्रिएट वाटतो। आढळली आहे किंवा सापडला आहे असा अर्थ इथं लावायचा नाही किंवा असा शब्द इथं आपण घ्यायचा नाही। त्यामुळे काय होतं ना, खूप किचकट सेंटेन्स होतं आणि आपल्याला लवकर अर्थही कळत नाही। त्यामुळं माझी साथ त्याला नेहमीच त्याच्या टफ टाइम मध्ये मिळाली आहे असं जर आपण म्हटलो तर हे वाक्य एकदम अप्रोप्रिएट होतं। ठीक आहे, नेक्स्ट बघूया, ही वर्क्स अलॉंग साइड विथ हिज टीम। आता इथं पण बघा, इथं अर्थ कसा होतो? सोबतचा होतो। ही वर्क्स म्हणजे तो काम करतो, अलॉंग साइड विथ हिज टीम म्हणजे त्याच्या टीम सोबत तो काम करतो। म्हणजे इथं आपल्याला एकदम क्लिअर होतंय की इथं सोबत या अर्थाने अलॉंग साइडचा यूज केलेला आहे आणि वरती साथ या अर्थाने अलॉंग साइडचा यूज केलेला आहे। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। समोरचं वर्ड बघूया काय आहे ते। बघा, नेक्स्ट जो वर्ड आहे आपला तो आहे अलॉंग विथ। आता अलॉंग विथचा अर्थ काय आहे एक्झाम्पलने समजूया। आय एट बिस्किट अलॉंग विथ द टी। आता बघा वरती काय आहे? अलॉंग विथचा अर्थ काय दिलेला आहे? सोबत। ठीक आहे, आणि जर खाली सेंटेन्स बघितलं तर एट हा ईटचा सेकंड फॉर्म आपल्याला माहिती आहे। मग मी बिस्किट खाल्ले, आय एट बिस्किट्स, मी बिस्किट्स खाल्ले अलॉंग विथ द टी म्हणजे चहा सोबत मी बिस्किट खाल्ले। म्हणजे तिथे आपल्याला लगेच कळतं की अलॉंग विथचा अर्थ सोबत अशा अर्थाने यूज केलेला आहे। ठीक आहे, अलॉंग विथचा जो यूज केलेला आहे तो सोबत या अर्थाने केलेला आहे। आय एट बिस्किट्स अलॉंग विथ द टी म्हणजे चहा सोबत मी बिस्किट पण खाल्ली। नेक्स्ट बघूया, ही वेंट ऑन वेकेशन अलॉंग विथ हिज पॅरेंट्स। ही वेंट ऑन, वेंट म्हणजे काय? गेला, गोची सेकंड फॉर्म। ऑन वेकेशन, वेकेशन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुट्ट्या, म्हणजे तो सुट्ट्यांमध्ये गेला अलॉंग विथ हिज पॅरेंट्स म्हणजे त्याच्या पॅरेंट्स सोबत। पॅरेंट म्हणजे आई वडील, पॅरेंट्स सोबत तो सुट्ट्यांसाठी गेला किंवा सुट्ट्यांवरती गेला। आपण सुट्टीवर जातो ना, तसं तो सुट्टीवरती गेला। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। आता नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आहे आपलं अलॉंग। आता बघा यामध्ये अलॉंग साइड किंवा अलॉंग विथ दोन्ही पण नाहीये, एक सिंगल वर्ड आहे अलॉंग आणि याचा अर्थ बघूया समोर। किनाऱ्याने असा याचा अर्थ होतो। बघा, किनाऱ्याने किंवा समोरील दिशेने किंवा सोबत।
आता किनाऱ्याने कसा, समोरील दिशेने कसा आणि सोबत कसा हे आपल्याला एक्झाम्पल नुसार समजणार आहे. कारण जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हाच क्लॅरिटी येईल आपल्याला की नेमकं याला काय सांगायचं. तर पहिलं एक्झाम्पल बघूया आपण. शी वॉक अलॉंग द रोड अँड रिच द पार्क. बघा, पार्क म्हणजे काय, बगीचा. शी वॉक अलॉंग द रोड म्हणजे रोड म्हणजे काय, रस्ता. रस्त्याच्या किनाऱ्याने ती चालली आणि पार्कमध्ये पोहोचली. पार्क म्हणजे बगीच्यामध्ये ती पोहोचली. पण कशी, रस्त्याच्या किनाऱ्याने चालताना, म्हणजे रस्त्याच्या किनाऱ्याने चालता चालता ती पार्कमध्ये पोहोचली. म्हणजे इथे तुम्हाला पहिला जो अर्थ दिलेला आहे किनाऱ्याने, तो तुमचा क्लिअर झाला. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट क्लिअरिफाय करायची आहे की रस्त्याच्या किनाऱ्याने, नदीच्या किनाऱ्याने किंवा एखाद्या गोष्टीच्या किनाऱ्याने, त्यावेळेस तुम्ही अलॉंगचा यूज करू शकता. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल. वी वेंट टू द फेअर अलॉंग विथ आवर फ्रेंड्स. वी वेंट टू द फेअर अलॉंग विथ आवर फ्रेंड्स. आता बघा, इथं याचा अर्थ कसा होणार आहे. वी वेंट आम्ही गेलो कुठे, फेअर. फेअर म्हणजे यात्रामध्ये. अलॉंग विथ आवर फ्रेंड्स. आता अलॉंग विथ आवर फ्रेंड्स म्हणजे आमच्या मित्रासोबत. बघा, आमच्या मित्रासोबत आम्ही यात्रेमध्ये गेलो. म्हणजे इथे आपल्याला किनारा किंवा समोरील दिशा दोन्हीचा पण अर्थ लागत नाही. इथं आपल्याला सोबतचा अर्थ लागतो. म्हणजेच वरती जो तिसरा अर्थ आपल्याला दिलेला आहे सोबत, हा इथं फिट बसतो. बरोबर आहे. म्हणजे आम्ही आमच्या मित्रांसोबत यात्रेमध्ये गेलो. तिसरं एक्झाम्पल बघूया. वी मूव अलॉंग स्लोली. आता इथे बघा, इथं वी मूव अलॉंग स्लोली म्हणजेच आम्ही समोरच्या दिशेला. आता मूव म्हणजे काय, हालचाल करणे, वळणे, ठीक आहे, किंवा चालणे. म्हणजे आम्ही समोर सरकलो, समोरच्या दिशेने गेलो. म्हणजेच 2 नंबरचा अर्थ जो दिलेला आहे समोरील दिशेने, हा अर्थ इथं व्यवस्थित बसतो. कारण इथं तर आम्ही समोरच्या किनाऱ्याने हळूहळू गेलो किंवा सरकलो असं तर आपण नाही लावू शकत ना, किनाऱ्याने किंवा आम्ही सोबत सरकलो, सोबत हालचाल केली, असं पण इथं होत नाही. त्यामुळे इथं आपण याचा अर्थ कसा घेऊ की आम्ही समोरच्या दिशेला किंवा आम्ही समोर स्लोली म्हणजे हळूहळू सरकलो किंवा आम्ही समोरच्या दिशेने हळूहळू सरकलो. ठीक आहे. तर हे 3 अर्थ आपण इथं घेतले आणि तिन्ही अर्थाचे सेंटेन्स घेतले जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित याचा अर्थ कळावा. नेमका सेंटेन्समध्ये या वर्डचा यूज कशा प्रकारे केलेला आहे, सेंटेन्स कशा प्रकारे फॉर्म होतो, यासाठी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक्झाम्पल पण खूप सोपे घेतलेले आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि ही होती आजची प्रेपोजिशन. तुम्हाला कशी वाटली, माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय. जर तुम्हाला ही मेथड आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा. तोपर्यंत मला द्या परवानगी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि असंच काहीतरी नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत करत राहा प्रॅक्टिस. बाय बाय अँड टेक केअर.